हॅलो डिअर स्टुडंट्स, कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन कन्सेप्ट्स बघितल्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याच्या पुढच्या दोन कन्सेप्ट्स, दॅट इज स्पीड अँड व्हेलॉसिटी. दोन्हीसाठी देखील आपण मराठीमध्ये एकच शब्द वापरतो जनरली, ज्याला आपण वेग असं म्हणतो. ओके, बट सायंटिफिकली जर विचार करायचा झाला तर स्पीड ही कन्सेप्ट वेगळी आहे आणि व्हेलॉसिटी ही कन्सेप्ट वेगळी आहे. या दोन कन्सेप्ट्स बघण्याच्या आधी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जे कॅन यू टेल इथे और कॅन यू रिकॉल याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे की व्हॉट आर स्केलर्स अँड व्हॉट आर व्हेक्टर्स, आणि त्याचे काही एक्झाम्पल्स दिलेत आणि त्यापैकी स्केलर्स कोणत्या क्वांटिटी आहेत आणि व्हेक्टर्स क्वांटिटी कोणत्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. सो ॲक्च्युली मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये याच्याबद्दल इन्फॉर्मेशन ही दिलेलीच आहे, पण आज थोडंसं डिटेल बघूयात आपण की स्केलर क्वांटिटी कुणाला म्हणायचं आणि व्हेक्टर क्वांटिटी कुणाला म्हणायचं. सो द फर्स्ट कन्सेप्ट इज स्केलर क्वांटिटी. सो मी काल तुम्हाला काय सांगितली होती ट्रिक हे लक्षात ठेवण्यासाठी की स्केलर म्हणजे फक्त जिथे आपण मोजतो, म्हणजेच ज्या क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला फक्त मॅग्निट्यूडचा यूज करायचा आहे. मॅग्निट्यूड म्हणजे इथं आपण असा अर्थ घेऊ की युनिट्स आपण सांगतो. ज्या क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपण त्याचे युनिट्स मेन्शन करतो, पण डिरेक्शन मात्र मेन्शन केली नाही तरी देखील त्या क्वांटिटीज त्यांच्या फुल मिनिंगनी एक्सप्रेस होतात. सो अशा क्वांटिटीजना म्हणायचं स्केलर क्वांटिटी. दीज आर हॅव्हिंग ओनली मॅग्निट्यूड. अशा क्वांटिटीज की ज्यांना फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शनची गरज नाही या क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी. सो काल आपण बघितलेल्या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यापैकी डिस्टन्स ही क्वांटिटी ही स्केलर होती. कोणत्याही दोन प्लेसेसमधलं डिस्टन्स सांगताना आपण डायरेक्शन सांगत नाही. त्यानंतरची क्वांटिटी आहे दॅट इज व्हेक्टर क्वांटिटी. या क्वांटिटीमध्ये किंवा ह्या क्वांटिटीज एक्सप्रेस करताना आपण डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड हे दोन्ही देखील मेन्शन करतो. डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड यापैकी एकही एंटिटी जर आपण सांगितली नाही तर या प्रकारच्या क्वांटिटीज फुल्ली एक्सप्रेस होत नाहीत, त्यांचा अर्थबोध होत नाही. जसं की डिस्प्लेसमेंट आपण काल डिस्कस केली होती, ती व्हेक्टर क्वांटिटी होती. एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आपण जेव्हा डायरेक्शन मेन्शन करतो तेव्हा त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. एखाद्या ठिकाणचा ॲड्रेस सांगण्यासाठी आपण दिशा सांगतो, होय की नाही. सो व्हेक्टर क्वांटिटीज एक्सप्रेस करण्यासाठी डायरेक्शन पण आणि मॅग्निट्यूड पण, म्हणजे त्याला युनिट्स पण देतो आपण. पूर्वेकडे 10 किलोमीटर जा म्हणजे पूर्वेकडे दिशा सांगितली आणि 10 किलोमीटर हे मॅग्निट्यूड सांगितलं. सो अशा प्रकारच्या क्वांटिटीजना म्हणायचं व्हेक्टर क्वांटिटीज. ओके, आता इथे मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देते, त्यापैकी स्केलर्स आणि व्हेक्टर्स क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत ते तुम्हाला कॅटेगराईज करायला आलं पाहिजे. एक्झाममध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारतात की फाइंड ऑड वन आउट असेल किंवा ग्रुप असे एक लिस्ट देतील तुम्हाला आणि त्या लिस्टमधल्या स्केलर क्वांटिटीज कोणत्या ओळखा आणि व्हेक्टर क्वांटिटीज कोणत्या आहेत त्या ओळखा, असा प्रश्न विचारला जातो. सो त्याची एक प्रॅक्टिस म्हणून आपण इथे काही एक्झाम्पल्स बघूयात आणि तुम्हाला विचार करून त्यापैकी स्केलर क्वांटिटी कोणत्या आहेत आणि व्हेक्टर क्वांटिटी कोणत्या आहेत ते ओळखायचं आहे. ओके, सो माझी फर्स्ट क्वांटिटी आहे टाईम. त्याच्यानंतरची क्वांटिटी आहे व्हॉल्यूम. त्यानंतर ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन तुमच्या ओळखीचं अजून नाही, सो मी ती क्वांटिटी तुम्हाला देत नाही. व्हेलॉसिटी ही जनरली तुम्हाला माहिती असते म्हणून सांगितलं. त्यानंतर फोर्स, त्यानंतर मास, वेट, टेम्परेचर यासारख्या काही क्वांटिटीज आहेत.
आता यापैकी स्केलर क्वांटिटी कोणत्या आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि व्हेक्टर क्वांटिटीज कोणत्या आहेत ते देखील ओळखायचं आहे. वन बाय वन आपण बघू. फर्स्ट क्वांटिटी आहे दॅट इज टाईम. टाईम सांगताना आपण डायरेक्शन सांगत नाही, फक्त मॅग्निट्यूडनं एक्सप्रेस करतो. टाईम आर, सेकंद, मिनिट्स, इजंट इट. डायरेक्शन सांगत नाही, म्हणून टाईम ही एक कसली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. सो मी इथे लिहीन एस. ओके. व्हॉल्यूम. व्हॉल्यूम सांगताना आपण डायरेक्शन सांगतो का? एखाद्या पातेल्यामध्ये किती पाणी मावेल, एखाद्या टाकीमध्ये किती पाणी मावेल हे सांगताना आपण त्याची डायरेक्शन सांगतो का? नाही सांगत, आणि म्हणून व्हॉल्यूम ही देखील स्केलर क्वांटिटी आहे. व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी सांगताना मात्र आपण डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही सांगतो. व्हिलॉसिटी ही कन्सेप्ट आपण पुढे बघणारच आहोत. सो व्हिलॉसिटी ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. त्यानंतर फोर्स. फोर्स सांगताना जे आपण फोर्स म्हणजे बल, एखाद्या ऑब्जेक्टवरती कोणत्या डायरेक्शननं फोर्स अप्लाय केला हे देखील इम्पॉर्टंट असतं. सो फोर्स ही आहे व्हेक्टर क्वांटिटी. त्यानंतर मास. मास म्हणजे काय? मास ज्याला आपण मराठीमध्ये मास आणि वेट, ॲक्च्युली दोघांसाठी आपण वजन हीच टर्मिनॉलॉजी यूज करतो. बट जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, स्पीड आणि व्हिलॉसिटी दोघांसाठी आपण वेग हीच कन्सेप्ट जरी वापरत असलो तरीसुद्धा त्याचं मिनिंग वेगळं आहे. तसंच ह्या दोघांच्या बाबतीत देखील आहे. मास आणि वेट ह्या दोघांसाठी आपण वजन हीच टर्मिनॉलॉजी यूज करतो मराठीमध्ये, पण मास हे वेगळं आहे आणि वेट हे वेगळं आहे. काय फरक आहे ते तुम्हाला सांगते. मास म्हणजे काय? तर इट इज द अमाऊंट ऑफ मॅटर विच इज प्रेझेंट इन पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. म्हणजेच सपोज माझ्याजवळ हे ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टमध्ये काहीतरी ह्याचं जर मी वजन करायला घेतलं तर ह्याचं काहीतरी वजन भरेल. आता हे बनलेलं आहे सपोज प्लास्टिकपासून. सो याच्यामध्ये काहीतरी स्पेसिफिक अमाऊंट ऑफ प्लास्टिक प्रेझेंट आहे. सो त्या पर्टिक्युलर प्लास्टिकचं अमाऊंट त्याला म्हणायचं मास. ओके. आणि मग वेट म्हणजे काय? तर वेट जे असतं कोणत्याही ऑब्जेक्टचं वेट हे त्याच्यावरती ॲक्ट होणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती डिपेंड करतं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण 10th स्टँडर्डमध्ये डिटेल शिकणार आहोत. फक्त लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ॲक्च्युली प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असतोच, पण ऑब्जेक्ट जेवढा मोठा असेल, मॅग्नेटची इमॅजिन करा तुम्ही, जेवढं मॅग्नेट मोठं तेवढा त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन मोठा असतो की नाही? तशाच पद्धतीनं एखादं ऑब्जेक्ट जेवढं मोठं असेल तेवढा त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा मोठा असतो. ओके. आता जेव्हा आपण अर्थचा विचार करतो तर अर्थचं एक खूप मोठं मास आहे आणि त्यामुळं अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण खूप मोठा असणार आहे. सो आपलं जे मास असतं ते अमाऊंट ऑफ मॅटर झालं, व्हेअरॅज वेट जे असतं ते डिपेंड करतं ऑब्जेक्ट कोणत्या ऑब्जेक्टच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर आहे त्याच्यावरती. आता आपण सगळे अर्थवरती आहोत, बरोबर? सो आपलं वजन जे आहे, आपलं वेट, ते अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डवरती किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शनवरती डिपेंड करतं. तुम्हाला हे तर माहिती असेलच की मूनवरती गेल्यानंतर मूनचा साईज अर्थच्या साईजपेक्षा छोटा आहे. सो त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण कमी असणार. आणि म्हणून बघा, आपलं इथं वजन जे काही असतं त्याच्या 1/6 म्हणजेच 6 पटीनं कमी वजन हे चंद्रावरती असणार आहे आपलं, बरोबर? मग हा वजन कमी झालं म्हणजे असं होतं का की आपल्या बॉडीमध्ये असणारं मॅटर कमी झालं तिथे चंद्रावरती गेल्यानंतर आणि परत तिथून आपण इथं आलो आणि आपलं वजन वाढलं एकदम, असं होतं का? नाही होत. म्हणजेच वजन जे आपण बघतो हे वेट ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती डिपेंड करतं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सला एक स्पेसिफिक अशी डायरेक्शन असते आणि म्हणून वेट ही देखील काय आहे? व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेअरॅज मास मात्र स्केलर क्वांटिटी आहे. मास आपण ग्रॅम, किलोग्रॅम सांगतो. सो हे मास हे स्केलर क्वांटिटी आहे. मास आणि वेट ह्यांच्यामधला फरक नीट समजला का? बघा, मास म्हणजे काय? तर एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टमध्ये असणारं अमाऊंट ऑफ मॅटर, व्हेअरॅज वेट हे
तुमच्यावरती ॲक्ट होणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती डिपेंड करतं. दोघांच्या मधला फरक कळाला. सो मास ही स्केलर क्वांटिटी, वेट ही व्हेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट आहे टेम्परेचर. टेम्परेचर आपण सांगताना डायरेक्शन सांगतो का? नाही. सो टेम्परेचर इज ऑल्सो अ स्केलर क्वांटिटी. आला दोघांच्या मधला फरक लक्षात? सो अशा पद्धतीची तुम्हाला लिस्ट देतील आणि क्लासिफाय करायला सांगतील स्केलर आणि व्हेक्टरमध्ये. सो तुम्हाला विचार करायचा की हे एक्सप्रेस करताना मी डायरेक्शन सांगतो का आपण? जर येस असं तुमच्या मनात आन्सर असेल तर मग तुम्ही त्याला व्हेक्टर म्हणायचं, आणि जर ते एक्सप्रेस करताना आपण डायरेक्शन सांगत नसू तर त्याला स्केलर क्वांटिटी म्हणायचं. आला फरक लक्षात? स्केलर व्हेक्टर ओळखायचे कसे हे कळालं? ओके. आता आपण बघूयात त्याच्या पुढची जी कन्सेप्ट आहे दॅट इज स्पीड अँड व्हेलॉसिटी. ज्या स्टुडंट्सनी आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जे शिकवलं आहे ते ज्यांना व्यवस्थित कळालेलं आहे त्यांना ही स्पीड आणि व्हेलॉसिटीची कन्सेप्ट जास्त चांगल्या पद्धतीनं समजणार आहे. ओके. सो ज्यांनी कुणी अजूनही ते पाहिले नसतील त्यांनी ते आधी व्यवस्थित पहिल्यांदा बघून घ्या आणि मग हे समजायला तुम्हाला इझी जाणार. सो पहिली कन्सेप्ट जी आहे आपली इट इज स्पीड. आता स्पीड कशाला म्हणायचं? स्पीड म्हणजे काय? तर डिस्टन्स कव्हर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इन स्पेसिफिक टाइम. स्पीड म्हणजे काय आहे? हे देखील डिस्टन्सच आहे. आणि पण ते कधी किंवा कोणता डिस्टन्स असणार आहे? तर एखाद्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स एका स्पेसिफिक टाईममध्ये कव्हर केलेलं असणार आहे. तुम्हाला स्पीड किंवा वेग ही कन्सेप्ट तर माहिती आहे. आपण जनरली खूप बोलताना काय खूप जास्त स्पीडनं गेला किंवा किती हळूहळू चालतो रे, काय कमी स्पीड आहे तुझा, असं आपण बोलताना बोलतो की नाही. मग ते कशावरती ठरवतो बघा. तर जर एखादा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट कमी वेळेमध्ये जास्त डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याचा स्पीड हा जास्त आहे असं आपण म्हणतो. आणि ह्याच्या अपोजिट जर एखादा ऑब्जेक्ट जास्त वेळेमध्ये कमी डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याचा स्पीड हा कमी आहे. म्हणजेच डिस्टन्स कव्हर्ड जे आहे स्पेसिफिक टाईममध्ये एखाद्या ऑब्जेक्टनं जास्त डिस्टन्स कव्हर केलं तर त्याचा स्पीड जास्त असणार आहे. आता ही स्पीडची डेफिनिशन झाली. या डेफिनिशनवरून आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला लिहायचा आहे. सो काय फॉर्म्युला येईल रे स्पीडचा? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, किंवा तुम्ही याला टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाईम टेकन असं देखील म्हणू शकता. ओके. सो या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये न्यूमरिकल्स विचारली जातात. कोणतेही 2 एंटिटीज तुम्हाला दिल्या जातील आणि त्याच्यावरून तिसरा शोधून काढायला विचारलं जातं. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग त्याच्यात व्हरायटी पण देऊ शकतात. सपोज तुम्हाला असं विचारलं की एक गाडी आहे, पहिल्या एका सेकंदात 2 किलोमीटर जाते किंवा एका मिनिटात 2 किलोमीटर जाते, पुढच्या एका मिनिटात 3 किलोमीटर जाते, त्याच्या पुढच्या एका मिनिटात 4 किलोमीटर जाते, तर तिचा स्पीड कॅल्क्युलेट करा. सो टोटल डिस्टन्स जे आहे ते हे आणि खालचे पुढचे 1-1 मिनिट अशा पद्धतीनं तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. सो हे स्पीडचा फॉर्म्युला झाला. आता स्पीडचे जे युनिट्स आहेत ते बघूयात. SI युनिट कशा पद्धतीनं तयार होतं बघूयात. जर समजा तुम्हाला नाहीच आठवलं तर तयार कसं करायचं बघा युनिट. आपण ह्याच्या आधी डिस्टन्स शिकलो आहे. डिस्टन्सचं SI युनिट लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं होतं की डिस्टन्सचं SI युनिट आहे मीटर. सो मी इथे बघा मीटर असं म्हणेन आणि टाईमचं SI युनिट आहे सेकंद. सो मी तिथे सेकंद म्हटलं. सो माझं स्पीडचं SI युनिट काय तयार झालं? मीटर अपॉन सेकंद, म्हणजेच मीटर पर सेकंड. आलं लक्षात? सोपं आहे की नाही ट्रिक?
आता CGS युनिट पण अशाच पद्धतीनं तयार करू. डिस्टन्सचं CGS युनिट आहे सेंटीमीटर आणि टाईमचं CGS युनिट सेकंद. सो स्पीडचं CGS युनिट झालं सेंटीमीटर अपॉन सेकंद किंवा सेंटीमीटर पर सेकंद. ओके, हे झालं फॉर्म्युला, हे झाले युनिट्स. आता याचे स्केलर की वेक्टर हे तुम्ही मला सांगायचं. स्पीड हे डिस्टन्सवरती डिपेंड करतं आणि डिस्टन्स ही कसली क्वांटिटी बघितली आपण काल, स्केलर क्वांटिटी होती का वेक्टर होती? डिस्टन्स सांगताना आपण डायरेक्शन सांगतो, नाही सांगत ना. सो डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि स्पीड हा डिस्टन्सच आहे आणि म्हणून स्पीड ही जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. आलं लक्षात? आता एखाद्या ऑब्जेक्टचा जो स्पीड असतो तो हा आयदर 0, इट कॅन बी झिरो और पॉझिटिव्ह. स्पीड हा कधीच निगेटिव्ह नसतो. जर एखादा ऑब्जेक्ट स्टेडी आहे, एका जागेवर आहे, याचा अर्थ त्याचा स्पीड हा 0 आहे. जेव्हा केव्हा एखादा ऑब्जेक्ट पर्टिक्युलर टाईममध्ये पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर करतोय, याचा अर्थ त्याचा स्पीड हा पॉझिटिव्ह आहे. स्पीड हा कधीच 0 नसतो. आलं लक्षात? सो दिस इज ऑल अबाउट स्पीड. आता नेक्स्ट आपली कन्सेप्ट आहे दॅट इज व्हेलॉसिटी. आता बघा, मी मुद्दामून तुम्हाला दोन्ही इथे कंपॅरेटिव्ह सांगते की जेणेकरून तुम्हाला पॉईंट वाईज लक्षात ठेवायला इझी पडेल. इथे आता बघा, स्पीडची डेफिनेशन काय सांगितली? डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन स्पेसिफिक टाईम किंवा युनिट टाईम असं देखील तुम्ही यूज करू शकता इथे. स्पेसिफिकच्या ऐवजी युनिट टाईम हा देखील शब्द तुम्ही यूज करू शकता. आता बघा, मी व्हेलॉसिटीची पण सेम डेफिनेशन लिहिणार आहे. लक्षात ठेवायला तुम्हाला मी कंपॅरेटिव्ह आणि ट्रिक वाईज कसं लक्षात ठेवायचं बघा. व्हेलॉसिटी म्हणजे पण डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम. मग म्हणाल काय फरक आहे याच्यात? तर याच्यातला फरक पुढे आहे की इन गिवन डायरेक्शन. स्पीडच्या डेफिनिशन तुम्हाला ॲज इट इज इथं लिहायची आहे इथंपर्यंत. आणि त्याच्यापासून व्हेलॉसिटीची डेफिनिशन कशी तयार झाली, त्याच्यात मी फक्त हा पॉईंट ॲड केला, दॅट इज इन गिवन डायरेक्शन. म्हणजेच व्हेलॉसिटी सांगताना मी डिरेक्शन एक्सप्रेस केली, म्हणजे कसली क्वांटिटी झाली? वेक्टर क्वांटिटी. ओके, सो आपण ते इथं नंतर लिहूयात. सो व्हेलॉसिटीची डेफिनिशन झाली की इट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इन गिवन डायरेक्शन. आता डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट इन गिव्हन डिरेक्शन त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं डिस्प्लेसमेंटची डेफिनिशन की डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन गिव्हन डिरेक्शन. ओके, सो डिरेक्शन आली म्हटल्यावर इथे या सगळ्याला ऐवजी मी डिस्प्लेसमेंट असा पण शब्द वापरू शकते. ओके, शॉर्टमध्ये सपोज मला अजूनही लक्षात ठेवा, हे ॲज इट इज तुम्ही तर लक्षात ठेवू शकताच, पण डिस्टन्स इन गिव्हन डायरेक्शन त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि म्हणून व्हेलॉसिटी म्हणजेच डिस्प्लेसमेंट ऑफ an object in unit time. मी इथे डिस्प्लेसमेंट का घेतलं? कारण डिस्टन्स इन गिव्हन डायरेक्शन, डिस्टन्स इन गिव्हन डायरेक्शन किंवा डिस्टन्सला जे आपण डायरेक्शन सांगतो तेव्हा त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हटलं होतं, होय की नाही? आणि म्हणून याच्याऐवजी मी डिस्प्लेसमेंट असा शब्द वापरला आणि इन युनिट टाईम हे ॲज इट इज ठेवलं. म्हणजेच व्हेलॉसिटीची तुम्ही ही पण डेफिनेशन लिहू शकता किंवा ही लिहू शकता, जी तुम्हाला इझी वाटेल ती लिहा. ठीक आहे. आता बघा, मगाशी आपण बघितलं होतं की स्पीड
जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्टचं सांगतो तेव्हा तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट किती फास्ट आहे किंवा किती स्लो आहे हे त्याच्या स्पीडवरून आपल्याला कळतं. पण त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची डिरेक्शन किंवा त्याची पोझिशन काय आहे हे मात्र स्पीडच्या हेल्पनी किंवा स्पीड थ्रू आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून टू नो अबाउट द पोझिशन or direction of an object we use the term velocity. एखाद्या ऑब्जेक्ट किती फास्ट किंवा किती स्लो आहे हे सांगायचं असेल तर आपण स्पीड ही कन्सेप्ट यूज करतो. व्हेअर ॲज तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट किती फास्ट किंवा किती स्लो आहे याच्याबरोबरच जर तिची डिरेक्शन आपल्याला सांगत असेल किंवा पाहिजे असेल हवी असेल तर त्यासाठी आपण व्हेलॉसिटी ही टर्म यूज करतो. सो दोघांच्या डेफिनिशन झाल्या. आता फॉर्म्युला बघू. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम होता. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आला लक्षात? म्हणून मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं ना की आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तर हे समजायला इझी जाणार आहे. ज्यांना डिस्टन्स म्हणजेच काय माहीत नाही, ज्यांना डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय हे माहीत नाही, त्यांना हे तरी कसं कळणार आहे? प्रत्येक आधी शिकलेला पॉईंट हा पुढच्या पॉईंटचा बेस असतो. आपल्या बऱ्याच ठिकाणी असं होतं आपल्याला ह्या चॅप्टर्समध्ये शिकताना. सो तो आधीचा पार्ट आधी क्लिअर झाला की मग हे पुढचं तुम्हाला समजायला इझी जाणार. आता बघा, स्पीडचा फॉर्म्युला झाला. तर स्पीडमध्ये आपण डिस्टन्स अपॉन टाईम म्हटलं. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सांगताना डिस्टन्सच्या जागी फक्त मी डिस्प्लेसमेंट घेतलं. आता युनिट्स, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचे युनिट्स सेम होते ना काल. मीटर आणि सेंटीमीटर हेच होते की नाही युनिट्स. आणि म्हणून स्पीडचे पण युनिट्स आणि व्हेलॉसिटीचे पण युनिट्स हे सेम आहेत. SI युनिट जे व्हेलॉसिटीचं आहे ते मीटर पर सेकंदच आहे आणि CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंदच आहे. दोन्हीचे युनिट्स सेम आहेत. आता फरक कुठं आला? डिस्टन्स ही स्केलर होती म्हणून स्पीड ही स्केलर क्वांटिटी आली. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी बघितली होती काल आपण आणि म्हणून व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आली. आलं लक्षात? आता हा जो लास्ट पॉईंट आहे त्याच्यासारखा इथे पॉईंट काय सांगता येईल बघा की व्हेलॉसिटी ही 0, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह तिन्ही देखील असू शकते. कसं ते मी तुम्हाला सांगतेच. सो इथं आपला लास्ट पॉईंट काय होईल? इट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. कोणत्याही ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही पॉझिटिव्ह पण असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते किंवा 0 देखील असू शकते. कसं ते बघा. समजा आपण गाडी चालवतोय, मोटर बाईक चालवतोय, ठीक आहे. गाडीला ॲक्सेलरेटर असतो बघा. ॲक्सेलरेटरचा यूज आपण कशासाठी करतो? आयदर टू इन्क्रीज और टू डिक्रीज द स्पीड. बरोबर. आता जर तुमची गाडी ह्या डायरेक्शनला चालली आहे, समोर चालली आहे, ओके, आणि मी ॲक्सेलरेटर चा यूज करून त्याचा स्पीड वाढवला. आता जेव्हा मी डायरेक्शनचा विचार करते म्हणजे व्हेलॉसिटी जेव्हा आपण सांगत असतो त्या गाडीची, त्यावेळेस ज्या डायरेक्शननं तुम्ही ॲक्सेलरेट किंवा त्याला फोर्स अप्लाय केला त्याच डायरेक्शननं तुमची गाडी पुढं गेली तो असेल पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी. ज्या डायरेक्शननं मी फोर्स अप्लाय केला तिकडेच पुढे गेली ना गाडी, ज्या डायरेक्शननं मी ॲक्सेलरेट केलं आणि गाडी पुढे गेली, सो दॅट इज पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी. मग अशी सांगितल्याप्रमाणे स्टेडी असेल तर इट इज 0 व्हेलॉसिटी. आणि आता निगेटिव्ह म्हणजे काय असणार आहे बघा? पॉझिटिव्हच्या अपोजिट निगेटिव्ह ॲज सच. अगदी साध्या सोप्या शब्दात तुम्हाला समजून घ्यायचं असेल की निगेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर अगदी खूप काही विचार त्याचा करू नका. जर पॉझिटिव्हची डायरेक्शन ही असेल व्हेलॉसिटीची तर निगेटिव्हची डायरेक्शन त्याच्या अपोजिट असणार. म्हणजेच गाडीला तुम्ही ब्रेक लावता, ब्रेक लावल्यानंतर गाडी जी पुढं असते ती मागे येते. मागे येते म्हणजे मागे मागे येणार नाही, पण तुमचे फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही बदलली की नाही, मग ही पॉझिटिव्ह
व्हिलॉसिटीची जर अशी डायरेक्शन असेल तर त्याच्या अपोजिट निगेटिव्ह व्हिलॉसिटीची डायरेक्शन असते, हे लक्षात ठेवा फक्त. सो हे झाले दोन आपले कन्सेप्ट, स्पीड आणि व्हिलॉसिटी. आता याच्यावरती बेस्ड तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. आता त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे की 3 पिक्चर्स दिलेत आणि त्या 3 पिक्चर्स थ्रू त्याने सांगितलं आपल्याला की इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हिलॉसिटी. कोणत्याही ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी ही स्पीड आणि डिरेक्शन ह्या 2 गोष्टींच्यावरती अवलंबून असते. आणि हे याच्यावरती तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ स्पीड अँड डिरेक्शन ऑन व्हिलॉसिटी, किंवा ते जे 3 चित्र दिलीत ते 3 चित्र देतील तुम्हाला आणि ही एक्सप्लेन करा काय इफेक्ट होईल या 3 केसेसमध्ये, व्हिलॉसिटी कशी चेंज होत जाईल, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. ओके, सो आता बघूयात आपण ते 3 वन बाय वन. पहिल्या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दाखवलं आहे की एक स्ट्रेट असा रोड आहे आणि त्या स्ट्रेट रोडवरून एक बाईक निघालेली आहे. ओके, स्ट्रेट रोड आहे त्यामुळे त्या बाईकची डायरेक्शन सेम आहे. आता जेव्हा त्या बाईकची डायरेक्शन सेम असते आणि ती गाडी फक्त स्पीड कमी जास्त करते, म्हणजेच काय, डायरेक्शन सेम आहे फक्त स्पीड आहे तो कमी किंवा जास्त होतोय, त्या कंडिशनमध्ये त्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी ही चेंज होते. म्हणजेच व्हिलॉसिटी कॅन बी चेंज्ड. बघू आपण काय लिहायचं, कोणत्याही ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी कॅन बी चेंज्ड बाय 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपण ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी चेंज करू शकतो. पहिली मेथड आहे बाय कीपिंग डिरेक्शन सेम अँड चेंजिंग स्पीड. ऑब्जेक्टची मूव्हमेंटची डिरेक्शन सेम ठेवली, सरळ चालली आहे ना गाडी, तिची डायरेक्शन चेंज होणार का? नाही होणार, फक्त स्पीड कमी जास्त होणार. या कंडिशनमध्ये व्हिलॉसिटी चेंज होते. दुसरी कंडिशनमध्ये काय दाखवलं आहे की एक डोंगराळ असा रस्ता आहे, कर्व आहे, घाटाघाटातून गाडी चाललेली आहे. तर त्या घाटातून जाताना स्पीड जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवलात पण डायरेक्शन चेंज केली, त्या कंडिशनमध्ये देखील व्हिलॉसिटी चेंज होते. म्हणजेच बाय चेंजिंग डायरेक्शन अँड कीपिंग सेम स्पीड. स्पीड बदलला नाही पण फक्त गाडीची डायरेक्शन तुम्ही चेंज केली घाटातून जाताना वगैरेचं, तर त्या केसमध्ये देखील व्हिलॉसिटी चेंज होते. आणि तिसरी कंडिशन आहे, तुम्हाला एक ते एक्झाम्पल दिलेलं आहे ज्याच्यामध्ये गाड्यांची रेस चाललेली आहे. मग त्या गाड्यांच्या रेसमध्ये गाडी अशी 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 कंटिन्युअसली स्पीड पण चेंज होणार तिचा आणि त्याचे डायरेक्शन पण चेंज होणार. आणि ह्या कंडिशनमध्ये देखील त्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी ही चेंज होते. म्हणजेच बाय चेंजिंग बोथ स्पीड अँड डिरेक्शन. आलं लक्षात? सो कोणत्याही ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी ही स्पीडवरती डिपेंड करते आणि डिरेक्शनवरती देखील डिपेंड करते. ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी ही ह्या 3 पद्धतीने आपण चेंज करू शकतो. एक म्हणजे डायरेक्शन सेम ठेवली बट स्पीड बदलला. दुसऱ्या कंडिशनमध्ये आपण डायरेक्शन चेंज केली, स्पीड सेम ठेवला. आणि तिसऱ्या कंडिशनमध्ये काय केलं, स्पीड आणि डायरेक्शन दोन्हीही बदलले तरी ह्या व्हिलॉसिटीमध्ये चेंजेस होतात. आलं लक्षात? सो दिस इज द इफेक्ट ऑफ स्पीड अँड डिरेक्शन ऑन व्हिलॉसिटी. आता याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचे पॉईंट्स बघणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.